तो महेश पाटिल अपनी गेंदबाजी मार्ग पर होंगे एसपी इलेक्ट्रिकल इंडस्ट्री जलगांव 11 की तरफ से। एडवोकेट देवेंद्र पाटिल मुंबई चैलेंजर्स की टीम से, पंकज चौहान अर्थात चाचू स्ट्राइक पर, 9 स्ट्राइक पर प्रेम। पंकज महाजन, ओ ये ऑफ स्टंप के बाहर निकलने वाली गेंद, पुल करने का प्रयास। तो हमने आज सवेरे से जितने भी लेफ्ट आर्म बॉलर इस मुकाबलों में खेलते हुए देखे हैं वो काफी हावी रहे हैं। इस बार अलोंग द कारपेट शॉट कवर क्षेत्र में सिंगल, पंकज महाजन अर्थात चाचू द मैन फ्रॉम गोरगावले अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए। पिछले मुकाबले में अगर पहली पारी में आपने देखा होगा नंदुरबार की तरफ से गुजर 11 की टीम की तरफ से कल्पेश पाटिल की एक बेहतरीन स्पेल, ऑन साइड में खेला गया स्ट्रोक, काउस कॉर्नर की तरफ ये गेंद जा रही है, 4 रन मिलेंगे। पहला चौका प्रेम के बल्ले से आता हुआ। पांच रन। ये शॉट ऑफ लेन गेंद, इस गेंद को पुल कर दिया है, पावरफुल कर दिया है, सक्सेसफुल कर दिया है, 6 रन। ऑफ स्टंप के बाहर की गेंद, इनफील्ड को क्लियर किया है, कवर क्षेत्र में जाता हुआ ये बढ़िया स्ट्रोक था, 2 रन जरूर मिलेंगे। रन संख्या बढ़ती हुई 11 रन, माफ कीजिए 13 रन, 13। आखिरी गेंद महेश पाटिल की, मैक्सी के नाम से जाने जाते हैं। ओ ये बढ़िया गेंद के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन बिना किसी नुकसान के। शॉट ऑफ लेंथ और इस गेंद को पुल कर दिया है, पावरफुल कर दिया है, सक्सेसफुल कर दिया है। पंकज महाजन के बल्ले से आता हुआ यह आसमानी छक्का, रन संख्या बढ़ती हुई 19 रन। द मैन फ्रॉम गोरगावले पंकज महाजन, और पंकज महाजन जैसे बल्लेबाजों को आप शॉट ऑफ लेंथ गेंदें नहीं कर सकते।
अलॉन्ग द कारपेट ऑन साइड में खेला गया स्ट्रोक लॉन्ग ऑन की तरफ। ओ फंबलिंग जरूर हुई है लेकिन बढ़िया फील्डिंग। सिंगल के साथ यहां पर स्ट्राइक रोटेट करेंगे। अब स्ट्राइक पर होंगे प्रेम। रन संख्या 20। दूसरा ओवर चलता हुआ राहुल पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं। शॉर्ट ऑफ लेन गेंद, पटकी हुई गेंद, बैकफुट पर जाकर इस गेंद को पुल कर दिया है। 4 रन मिलेंगे। रन संख्या अब तेजी से 24 पर जाती हुई। 24। तो देखिए शॉर्ट ऑफ लेंथ की गेंदों पर आपको बड़े बड़े रन मिलेंगे। तो यहां पर गेंदबाज ने अब अपनी लेंथ को थोड़ा सा सुधारने की आवश्यकता, मिश्रण की आवश्यकता है। प्रेम ऑन स्ट्राइक। फिर से एक बार पटकी हुई गेंद, इस बार बैकफुट पर जाकर पुल कर दिया है। बड़ी ताकत से खेला गया स्ट्रोक। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज को मिलेंगे पूरे 6 रन। तीस रन। इस बार शॉर्ट मिड विकेट की तरफ इस गेंद को रोका गया है। आखिरी गेंद इस ओवर की। 30 रन। राहुल पाटिल अब तक 17 रन इस ओवर में दे चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर की गेंद देखा और जाने दिया है। वाइड का इशारा यहां पर आता हुआ। 31 रन अब स्कोर बन चुका है 31। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद, इस बार जाने दिया। वाइड का इशारा नहीं आया है, जिसका मतलब ये वैलिड गेंद। हालांकि बल्लेबाज डिमांड जरूर कर रहे थे वाइड की। तो डॉट बॉल के साथ यहां पर दूसरे ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद एडवोकेट देवेंद्र पाटिल मुंबई चैलेंजर्स टीम का स्कोर 31 रन 31 विदाउट लॉस। तो पावर प्ले के 2 ओवर मुंबई टीम के नाम रहे। जलगांव टेनिस अमोल देशमुख हमारे साथ जुड़ चुके हैं। तो देखिए अभद्र टिप्पणियों से बचिए। ओ इस बार हल्का सा गति में परिवर्तन यहां पर हमें देखने को मिला। ओम पाटिल आए हैं। तो देखिए आप स्क्रीन पर देख सकते हैं चॉपर।
ओ इस बार गेंद को हवा में उड़ाया है खिलाड़ी, गेंद की तरफ दौड़ता हुआ। ओम पाटिल अब तक अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इस बार बड़ी ताकत से खेला गया स्ट्रोक, गेंद सीधे साइड स्क्रीन के ऊपर से 6 रन, आउट ऑफ द पार्क। पंकज महाजन ऑन फायर। और यहां पर हमारे साथ उपस्थित हो चुके हैं अनिल पाटिल सर, जिनका हम स्वागत करना चाहेंगे। विकास पाटिल, आपसे निवेदन है कि अनिल पाटिल सर का आप स्वागत करें। विशाल चौधरी, ओम पाटिल द मैन फ्रॉम जलगांव। इस बार यह गेंद सीधे हाथों में, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। पंकज महाजन अर्थात चाचू को लौटना होगा। ओम पाटिल को मिलती हुई पहली सफलता। प्रांजल पाटिल ने यहां पर कोई गलती नहीं की। पहला झटका लगता हुआ मुंबई की टीम को, और चाचू अर्थात पंकज महाजन द मैन फ्रॉम गोरगावले छोटी सी लेकिन एक आकर्षक पारी को अंजाम देते हुए 39 रन 1 विकेट। ओम पाटिल ने चाचू को चलता किया है। हालांकि ओम पाटिल का जो टर्न था, उस टर्न के अगेंस्ट यहां पर खेलने का प्रयास था, जो कि भारी पड़ा है। विकेट कीपर प्रांजल ने कोई गलती नहीं की। इस बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर जाता हुआ यह दंदनाता आसमानी छक्का। धीरज अपना खाता खोलते हुए, धीरज ने अपना धीरज खोया नहीं है, अपना संतुलन बनाए रखा था और इस गेंद को पहुंचा दिया है वाइड लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। खाता खुलता हुआ पहला छक्का। 3 ओवर 45 रन 1 विकेट। चला तर आता धीरज पाटील आणि प्रेम यांच्यावर नजर असतील सर्वांच्या। ओम पाटील यांनी आपल्या पहिल्या षटकात 14 धावा दिलेल्या होत्या आणि पंकज महाजन अर्थात चाचू यांना तंबूचा रस्ता दाखवलेला होता। एसपी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जलगाव 11 वर्सेस ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स, या दोन संघांच्या दरम्यान हा सामना। चला मित्रांनो, वेळेचं भान ठेवायचंय। 35 मिनिटाचा वेळ। 35 मिनिटात जर आपण 8 षटकं नाही टाकली तर आपल्याला दंड बसू शकतो। 18 मिनिटं झालेली आहेत आणि 3 षटकं झालेली आहेत। चला कॅप्टन, लक्ष असू द्या।
भूषण सोळंकी हे पुण्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विशाल चौधरी, चेनाराम गुजर, चला तर आता चौथं षटक घेऊन आलेले आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरच्या चेंडूला खेचून काढलेलं आहे. वाईड लॉंगॉनकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान प्रेम यांना 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 47. ऑफस्टॉपच्या बाहेर दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा, अवांतर धाव आता जोडली जाते मुंबई संघाच्या टोटल मध्ये. धावसंख्या 48. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका, 1 धाव आणि धावसंख्या 48. इनसाइड आउट फटका, वाईड लॉंग ऑफच्या दिशेने. पहिली धाव जर वेगात घेतली असती तर दुसरी धाव सुद्धा निघू शकली असती. आणि या एका धावेने धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. मुंबई संघाची धावसंख्या 49 धावा. 49, माफ करा, 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत मुंबई संघाच्या. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. ऑन साइडला टोलवलेला मोठा फटका, तुफानी हल्ला चढवलेला आहे धीरज पाटीलने. आणि या षटकाराच्या मदतीने आता धाव संख्या होती 57 धावा. नो बॉलचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव या ठिकाणी टोटल मध्ये जोडली जाईल. आणि सोबतच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पंचांचा पंख फिरलेला आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 58. षटकातला शेवटचा चेंडू. ओ चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने, मिसफिल्ड आणि वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने 4 षटकांची समाप्ती. 62 धावा, 1 गडी बाद. ऍडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या. चला तर आपण बघत आहात गुर्जर संगम प्रीमियर लीग सुरत. साई फकीर क्रिकेट मैदानावर रंगणारा हा गुर्जर संगम प्रीमियर लीगचा थरार. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा 6वा सामना SP इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगाव 11 विरुद्ध ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या 2 संघांच्या दरम्यान. तर SP लाईट श्री पियुष विलास पाटील SP इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज पालधी जळगाव. तर ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाचे संघ मालक ॲडव्होकेट श्री देवेंद्र भिका पाटील राज एंटरप्राइजेस मुंबई. तर दीपक भिका पाटील राज एंटरप्राइजेस मुंबई. चार षटकांची समाप्ती. 62 धावा, 1 गडी बाद. प्रांजल पहिल्या षटकात महागडा ठरलेला आहे. 17 धावा त्याने खर्च केलेला आहे. आणि बघा SP इलेक्ट्रिकल
इंडस्ट्रीज जळगाव 11 या संघाला दंडात्मक कारवाई म्हणून एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत घ्यावा लागू शकतो, कारण की स्लो ओव्हर रेट आहे. शेवटचे 14 मिनिटं बाकी आहेत. 4 षटकासाठी आपण 21 मिनिटं घेतलेली आहे, याचं भान ठेवायचंय. फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. गणेश यांनी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फलंदाजाला कॉटन बोल्ड केलेलं आहे. प्रेम यांना परतावं लागेल. 62 धावा, 2 गडी बाद. तर या ठिकाणी आपण रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघूया अखूट टप्प्याचा चेंडू, आणि या चेंडूला अतिशय उत्कृष्टरित्या पुलचा फटका खेळलेला आहे आणि चेंडूला टोलवलेलं आहे षटकारासाठी. पुन्हा एकदा लॉनच्या दिशेने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी बघायला मिळते. 78 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद. हरीश पाटील 4 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू असेल गणेश यांचा. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली होती गणेश यांनी, त्यानंतर मात्र त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवलेला फलंदाजाने बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट ठरवण्याच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 78 धावा, 2 गडी बाद. महेश पाटील, यश पाटील, जळगाव टेनिस हे आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेले आहेत. विनोद पाटील,
78 धावा, 5 षटकांची समाप्ती. बॉलर नेम बॅटची कड घेतलेली आहे आणि चेंडू गिरकी घेत थळव्यांच्या दिशेने चौकार. पुणे वॉरियर्स या संघाचा सामना उद्या आहे. उद्याच्या दिवशीचा तिसरा सामना असेल पुणे वॉरियर्स संघाचा. 82 धावा झालेल्या आहेत. विनोद पाटील पुणे वॉरियर्स संघाचा सामना उद्या आहे. उद्याच्या दिवशीचा तिसरा, जवळपास 10:30 नंतर तो सुरू होऊ शकतो. यावेळेस लॉगऑफच्या दिशेने टोलवलेला फटका, एक टप्पा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 83 धावा. ओ या ठिकाणी बुद्ध्यात टाकण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस खराब फेकी, दुसरी धाव मिळत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने झेल टिपण्याचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु फलंदाज यशस्वी होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक सुद्धा झेल टिपण्यात यशस्वी होऊ शकलेला नाहीये. फलंदाज इनफिल्डला क्लिअर करण्याच्या नादात होता. यावेळेस उंच टोलवलेला फटका, चेंडू जातोय काउस कॉर्नर कडे आणि झेल टिपला गेलेला आहे. तिसरा फलंदाज 86 वर तंबूत परततोय. नवीन फलंदाज आता मैदानात आलेला आहे. विशाल प्रांजल यांनी वैयक्तिक पहिला गडी बाद केलेला आहे. आडव्या बॅटने मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. तर हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊन आणावा लागणार आहे. सातवं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. 92 धावा, 3 गडी बाद. ओम पाटील यांचं स्वागत केलेलं आहे हरीश पाटील यांनी षटकाराने. 7 चेंडू 23 धावा त्यांनी केले आहेत.
ओ बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. 93 धावा. प्रेम आणि पंकज महाजन यांनी ज्या पद्धतीने आपल्या संघाला सुरुवात करून दिलेली होती, तर एक चांगला पाया त्यांनी रचलेला होता आणि त्या चांगल्या पायावर आता कळस चढवण्याचं काम विशाल पाटील आणि हरीश पाटील करतायत. विशाल पाटील आत्ताच आलेले आहेत मैदानात, अजून आपलं खातं त्यांनी उघडलेलं नाहीये. ओ यावेळेस सरळ बॅट डोलवलेला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. गोलंदाजाच्या डोक्यावरून टोललेला हा क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट, कारण की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ जे असतात ते थोडेसे वाईड असतात, त्यामुळे गोलंदाजाच्या डोक्यावरून टोलवलेला सर्वात चांगला फटका यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. ओ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे, चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता शतक फलकावर लागलेलं आहे. ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर संघ 103 धावा, शतक फलकावर लागलेला आहे. तर आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे ज्या सामन्यात आपल्याला संघाचं शतक बघायला मिळालेलं आहे. यावेळेस चांगला झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज मुंबई संघाचा आता तंबूत परततोय. विशाल पाटील 4 चेंडू 10 धावा. ओम पाटील याने या षटकात एक गडी मिळवलेला आहे, परंतु हे षटक मात्र चांगलंच महागडं ठरलेलं आहे. चांगला झेल. कॅच कोणी घेतलेला आहे नाव सांगायचं? अक्षय यांनी चांगला झेल टिपलेला आहे. महेश पाटील 7 षटकांची समाप्ती, 103 धावा, 4 गडी बाद. महेश पाटील फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा पार ठेवलेला आहे. षटकार मिळतोय. 109 धावा झालेल्या आहेत. हरीश पाटील 9 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून टोललेला फटका. 4 धावा मिळतील. 113 धावा झालेल्या आहेत. 8वं षटक सुरू आहे. महेश पाटील अर्थात मॅक्सी महागडा ठरतोय. आपण बघत आहात गुर्जर संगम प्रीमियर लीग या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार श्री गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील, महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ, पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. तर बघा फुलटॉस चेंडू होता. असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और आखिरी ओवर में अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. तो अगर डाला तो क्या होता है हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव मिळते.
1-0 लॉस ऑफ 4. 2 चेंडू या डावातले शिल्लक. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री राजेंद्र प्रताप पाटील, जान्हवी क्रिएशन, भेस्तान, सुरत. बुंध्यात टाकलेला चेंडू, जोरदार अपील. फलंदाज धावबाद आहे की झेलबाद आहे? चला झेलबाद आहे. 120 धावा, 5 गडी बाद. डॉक्टर श्री राजेंद्र पंडितनाथ पाटील, साई श्रद्धा क्लिनिक, भेस्तान, सूरत. श्री नवलसिंग राजे पाटील, स्वीय सहाय्यक माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब. आडव्या बॅटने ठोवलेला मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार. इवले इवले बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारतोय षटकार. झुकेगा नाही साला, ठोकलाय पठ्ठ्याने षटकार. चला तर 8 षटकांची समाप्ती झालेली आहे. ऍडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाने 8 षटकांच्या समाप्तीनंतर 126 धावा केलेल्या आहेत, 5 गडी बाद. आणि 127 धावांचं आव्हान असेल एसपी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल जळगाव 11 या संघासमोर. राजेंद्र पंढरीनाथ पाटील अर्थात डॉक्टर श्री राजेंद्र पंढरीनाथ पाटील, साई श्रद्धा क्लिनिक, भेस्तान, सूरत. माननीय श्री नवलसिंग राजे पाटील, स्वीय सहाय्यक माननीय आमदार गुलाबरावजी पाटील. पुणे वॉरियर्स वर्सेस आरके चॅलेंजर्स. आरके चॅलेंजर भेस्तान. दोन्ही संघांना विनंती आहे की कृपया लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस के लिए पुणे वॉरियर्स और आरके चैलेंजर्स भेस्तान, सूरत. दोनों ही टीमों के कैप्टन से निवेदन है कि टॉस के लिए आए. हमारे टॉस का बॉस के प्रायोजक है प्रथम डेवलपर्स एंड बिल्डर्स, श्री अरुण पद्माकर पाटिल, श्री ईश्वर पद्माकर पाटिल कलालीकर. अनिल सर से निवेदन है कि
चला तर नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर पाटील सुरत भेस्तान येथील साई फकीर क्रिकेट मैदानावरून सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गुर्जर संगम प्रीमियर लीग पर्व दुसरे नाणेफेक या ठिकाणी झालेली आहे. तर ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाने 126 धावा केलेल्या आहेत आणि 127 धावांचं लक्ष्य असेल 127 धावांचं लक्ष्य असेल SP इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगाव 11 या संघासमोर. तर गोलंदाज विजू गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईकला असतील अक्षय, नॉन स्ट्राईकला हर्षल. विजूचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा. ओ इस गेंद को हेलीकॉप्टर की माफी उड़ाया है, लेकिन शॉट थोड़ा सा फंसा हुआ नजर आ रहा था. गोल्डन डक पर यहां पर अक्षय को लौटना होगा. धीरज लॉन सीमारेखा पर इस कैच को लपकते हुए एक रन एक विकेट, विजू को मिलती हुई सफलता. अक्षय कॉट कॉट धीरज, बोल्ड विजू. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए निखिल आपको नजर आएंगे और अब बहुत बड़ी जिम्मेदारी होगी निखिल और हर्षल पाटिल पर. चलिए, गणेश आए हैं नए बल्लेबाज. हालांकि टी शर्ट निखिल का था तो हमें लगा कि निखिल होंगे. इस बार इनसाइड आउट. गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ते हुए भागे हैं. बढ़िया रिटर्न. हालांकि ओवरथ्रो के रूप में एक रन जरूर मिला है. तो गणेश अपना खाता खोलते हुए. तीन रन के साथ यहां पर गणेश अपना खाता खोलते हुए. ऑफ स्टंप के बाहर एंगल के तहत गेंदबाजी यहां पर की जा रही है. राइट टर्म राउंड द विकेट, अक्रॉस द विकेट एक एंगल क्रिएट करके गेंदों को बाहर की ओर निकाला जा रहा है. तो जितना गेंद आप बल्लेबाजों से दूर रखेंगे उतना आपके लिए अच्छा, क्योंकि एक अच्छा लक्ष्य आपने सामने वाली टीम के सामने जो अगर रखा है तो दबाव बनाने का यहां पर प्रयास किया जाना चाहिए. इस बार स्लॉट की गेंद लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को खेला है. 4 रन मिलेंगे. हर्षल पाटिल अपना खाता खोलते हुए. ओ यहां पर वाइड यॉर्कर, अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी.
अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. एक धाव मिळतीये. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 9 धावा, 1 गडी बाद. चांगला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. ओ ये हा यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. खोदून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता फलंदाजाने. गणेश ऑन स्ट्राईक. दिनेश पाटील यांचा या षटकातला तिसरा चेंडू. यावेळेस चेंडू उंच डोलवलेला आहे. उंचीचा तर षटकार आहे परंतु दुरीचा सुद्धा. पूर्ण 6 धावा मिळतील आणि या 6 धावांनी धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं होतं. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश यांचा. इनसाइड आउट. चांगला फटका. सर्कलला या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक अत्यंत वेगाने या चेंडूला अडवतोय. परत करतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. दिनेश पाटील ओ इनसाइड एज आणि बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय केलेलं आहे दिनेशने. षटक संपलेलं आहे क्रमांक 2चं. 2 षटकांची समाप्ती. SP इलेक्ट्रिकल इंडस्ट्री जळगाव 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 गडी बाद.
पुन्हा एकदा विजू आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. मुंबई संघाने जळगाव संघासमोर धावांचा डोंगर उभा केलेला आहे. चला मुंबई संघ आपण सुद्धा थोडस वेळेचं भान ठेवायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काउस कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय, गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान फलंदाजाला एक धाव मिळते. हर्षल 7 चेंडू 11 धावा. तर आता ओम पाटील स्ट्राईकला असतील. धावसंख्या 23 धावा. चांगला चेंडू पिच झाल्यावर बाहेरच्या दिशेने निघालेला आहे. डॉट बॉल. जोरदार अपील आणि या ठिकाणी पंचांवर या अपीलचा काही असर झालेला नाहीये. तिसरं षटक विजू. चांगला फटका कव्हर क्षेत्रात इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार आणि चौकाराच्या मदतीने ओम पाटील आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेली आहे 27. बॅकफुटवर जाऊन चांगला फटका टवलवलेला आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट सर्कलला इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. यष्टी रक्षकाकडे चेंडू फेकलेला आहे. एकच धाव मिळते ओमला. धावसंख्या 28. षटकातला शेवटचा चेंडू असेल विजू यांचा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू सरळ शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला आहे. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती. 28 धावा 2 गडी बाद. पुणे वॉरियर्स शेवटची विनंती. आपली प्लेइंग 11 अजूनपर्यंत आलेली नाहीये. पुणे वॉरियर्स.
तर या स्पर्धेसाठीचे आमचे विशेष मार्गदर्शक सन्माननीय नवलसिंग राजे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। स्वीय सहाय्यक माननीय नामदार श्री गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील, महाराष्ट्राची मुलुक मैदान तोप, स्वच्छता तथा पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री जळगाव जिल्हा गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक माननीय श्री नवलसिंग राजे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नवलसिंग राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तर नवलसिंग यांच्यासोबत आपण बघू शकतो चंद्रकांत दादा पाटील, अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव आणि श्री महेश पाटील, युवा सेना विभाग प्रमुख जळगाव यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सोबतच आपण बघू शकतो आयोजन समितीचे विकास पाटील, सोबतच दीपक। तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही गुर्जर संगम प्रीमियर लीग च्या आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। दरम्यान तिसरा खंड शिलेदार आता जळगाव संघाचा तंबूत परततोय। 28 धावा, 3 गडी बाद। चौथं षटक दिनेश पाटील घेऊन आलेले आहेत, आपलं वैयक्तिक दुसरं। चला वेळेचं भान ठेवायचंय। आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू काउस कॉर्नरच्या दिशेने जातोय। एक धाव मिळतीये। धावसंख्या 29। दिनेश पाटील यांनी 13 धावा देत आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत। षटकातले 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक। राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे। चांगला फटका, चेंडू जातोय पॉइंट सीमा रेषा पार, चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 33 वर जाऊन पोहोचलेली आहे। फटका हवेत, चेंडू हवेत आणि सरळ हातात। चौथा फलंदाज तंबूत परततोय। हर्षल पाटील यांना परतावं लागेल। दिनेश पाटील यांनी आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत। हर्षल कॉट, महेश बोल्ड, दिनेश 33, लॉस ऑफ 4। दरम्यान गुर्जर संगम प्रीमियर लीग ब्रँड एम्बेसेडर माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, स्वच्छता तथा पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री जळगाव जिल्हा। तर गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सचिव माननीय श्री नवलसिंग राजे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसंच माननीय श्री गुलाबरावजी पाटील गोल्डन 11 या संघाचे श्री चंद्रकांत दादा पाटील, श्री महेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्ष हिंदवी स्वराज प्रतिष्ठान जळगाव चंद्रकांत पाटील, युवा सेना विभाग प्रमुख जळगाव श्री महेश पाटील यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। चला तर आपण अमोल पाटील, विकास पाटील हे सुद्धा
मंचावर बसून या सामन्याचा आनंद घेताना आपण बघतोय. चार ओव्हर 33 रन, 4 गडी बाद. चला तर आपण मंचावर बघू शकतो विकास पाटील, अमोल पाटील, सोबतच आयोजन समितीचे सदस्य नवलसिंग राजे पाटील, चंद्रकांत पाटील, अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव, आणि श्री महेश पाटील, युवा सेना विभाग प्रमुख जळगाव. तर या ठिकाणी आपण बघू शकतो या सामन्याचा आनंद घेताना. तर या स्पर्धेसाठी दीपक राजेंद्र पाटील, प्रशांत शिवाजी गुजर, श्री विकास राजेंद्र पाटील, अमोल शिवाजी गुजर, श्री राहुल ज्ञानेश्वर गुजर, स्वप्नील नंदलाल पाटील हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. 4 षटकांची समाप्ती, 33 धावा, 4 गडी बाद. 13 मिनिटं या डावातली शिल्लक आणि 13 मिनिटात आपल्याला 4 षटकं टाकायची आहे. फटका फसलेला आहे, चेंडू हवेत, वाईड लॉंग ऑफच्या दिशेने चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 37 धावा. 5वं षटक विशाल पाटील घेऊन आलेले आहेत आणि विशाल पाटील यांचं स्वागत केलेलं आहे चौकाराने. फटका फसलाय, चेंडू हवेत, यष्टीरक्षक या चेंडूच्या मागे धावतोय, झेल सुटलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, धावसंख्या 39. 5वं षटक घेऊन आलेले आहेत विशाल पाटील. यावेळेस संपर्क कसा झालाय, चेंडू तर उंच गेलेला आहे, लॉंग सीमारेषेवर टिपलं गेलेलं आहे. भूषण पाटील यांना परतावा लागेल. एसपी इलेक्ट्रिकल इंडस्ट्री जळगाव संघाला 5वा झटका लागलेला आहे. 39 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. जळगावचा संघ आता एका मोठ्या पराजयाच्या छायेत आपल्याला दिसतोय. तर या स्पर्धेत सहभागी संघ मालक चंद्रकांत दादा पाटील, अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव, महेश दादा पाटील, युवा सेना विभाग प्रमुख जळगाव, श्री विनल पाटील, श्री कपिल पाटील, रोहित भाई पटेल, ॲडव्होकेट श्री देवेंद्र भिका पाटील, श्री दीपक भिका पाटील, राज एंटरप्राइजेस मुंबई, श्रीमान
ज्ञानचंद जी गुजर, महाराजा शोरूम, बारडोली ब्लास्टर, रवींद्र पाटील, विजय पाटील, साईनाथ इंजिनिअरिंग सुरत, श्री गोविंद गुर्जर, श्री नोरतमल गुजर, जितेंद्र पाटील, श्री श्रीकांत पाटील, श्री सचिन चौधरी, श्री भूषण चौधरी, पीयूष विलास पाटील, श्री युवराज पाटील, श्री महेश पटेल, श्री यश पटेल, श्री मोंटू पटेल, हरीश गुर्जर, चिमणरावजी गुजर, छोटू रामजी गुजर, दीपक राजेंद्र पाटील आणि विकास राजेंद्र पाटील, जान्हवी क्रिएशन भिस्तान सुरत. बॉलरच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड चांगला फटका, परंतु त्याही पेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतीये. धावसंख्या 40. 41. षटकातला शेवटचा चेंडू. डॉट बॉल. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एस पी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगाव 11 41 धावा, 5 गडी बाद, 18 चेंडू, 86 ची आवश्यकता. वाईडचा इशारा आलेला आहे. हर्षल गोलंदाजीला आलेले आहेत. चला तर जळगावचा डगआउट आता शांततेत दिसतंय आपल्याला. कारण की गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही कामगिरीमध्ये ते यावेळेस अपयशी ठरलेले आहेत चांगली कामगिरी करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पोल केलेला आहे. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळतीये. प्रांजल पाटील आणि ऋषिकेश पाटील. तर ऋषिकेश पाटीलवर असेल दारोमदार कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. तर सामना जर जिंकता येत नसेल तर नेट रन रेटसाठी सुद्धा तुम्ही हा सामना खेळू शकतात की जास्त फरकाने हारायचं नाही आपल्याला. फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालेला होता, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईट दिलेला नाहीये. पुल केलेला आहे डीप मिडविकेटच्या दिशेने. एकेरी धाव
फुलटॉन चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळतीये. षटक षटकातला शेवटचा चेंडू असेल. आखरी गेंद इस ओव्हर की. हर्षलचा हा शेवटचा चेंडू असेल. ऋषिकेश पाटील ऑन स्ट्राईक. बॅटची कड यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. डॉट बॉल. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांची समाप्ती. एस पी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगाव 11 45 धावा, 6 गडी बाद, 12 चेंडू आणि 82 ची आवश्यकता. गुर्जर संगम प्रीमियर लीग या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, जल आपूर्ति एवं स्वच्छता कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री जळगाव जिल्हा. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. धावसंख्या अब तक 56. RK Challengers won the toss and they have elected to bat first. हर्षवर्धन चौधरी अलॉंग द कार्पेट, चांगला फटका. हर्षल पाटील द मॅन फ्रॉम हनुमंत खेळा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. शॉट कव्हर क्षेत्रात. सात षटकांची समाप्ती. 60 धावा. प्रांजल पाटील.
आशिष पाटील यांच्या संघामध्ये व्हीजीएलसी या स्पर्धेमध्ये हरीश धीरज चाचू दरम्यान शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि षटकार. चला तर नक्कीच आशिष चांगला संघ होता, संतुलित संघ होता. पुणे वॉरियर संघाला शुभेच्छा येत आहेत अभिजित पाटील यांच्याकडून. चला या डावातले शेवटचे 5 चेंडू पुणे वॉरियर्स. आपलं मुंबई संघ वेळेचं भान ठेवायचंय प्लीज. झेल सुटलेला आहे. चला तर या ठिकाणी विकेट घेतलेली आहे हर्षल यांनी. 10 धावा देत त्यांनी आतापर्यंत एक गडी बाद केलेला आहे. ऋषिकेश पाटील यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज आता मैदानात जात आहेत. हिमांशू. ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाने 58 धावांनी एक मोठा विजय मिळवलेला आहे आणि या स्पर्धेतला पुणे मुंबई संघाचा हा पहिला विजय.